नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप गंभीर आहे. मी जशी ती व्हिडिओ बघितली त्या मैदानाचं लाईव्ह सुद्धा बघितलं. अक्षरशः हृदयातून एवढं वाईट वाटलं की मी सांगू बी शकत नाही. मंडळी, विषय खूप गंभीर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी राकेश भगत आणि तुम्हा सर्वांचं बिनधास्त बोल या युट्यूब चॅनेल वरती हार्दिक अभिनंदन. मंडळी, आजचा विषय एवढा गंभीर आहे. मी एक व्हिडिओ बघितली. ते व्हिडिओ बघितल्यानंतर मी अक्षरशः तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी त्या लाईव्ह मैदान सुद्धा परत चॅनेल वरती जाऊन बघितलं लाईव्ह मध्ये. तर तो गट बघून मला एवढा अक्षरशः वाईट वाटलं की हे बैलगाडा क्षेत्र एवढं थाटानं उभं आहे आणि हे कुणासाठी उभं आहे. खरं म्हटलं तर जे गरीब गाडा मालक आहेत त्यांच्यासाठी, आणि जे मोठे गाडा मालक आहेत त्यांच्यासाठी पण आहे. म्हणजे सर्वांसाठीच आहे. तिथं गरीब, श्रीमंत, अमीर असं कोणीच नसतं. मग अशा गोष्टी घडतात. थंबनेल बघून विषय तर तुमच्या ध्यानातच आला असेल. आता मागं झालेल्या किनीच्या मैदानामध्ये असं झालं की एका गाडा मालकाला पैराच भेटला नाही. त्यानं पैऱ्यासाठी भरपूर प्रयत्न केला तरी सुद्धा पैरा भेटला नाही. प्रत्येक जण वायदी मागत होता. तो मालक म्हणला, वायदी हा विषय येतोय त्यामुळं तर आमच्यासारख्या गोरगरिबांचं नंदी आजपर्यंत उजेडात कधीच आलेलं नाहीत. त्यामुळे मालकाने ते एक निर्णय घेतला. निर्णय असा घेतला की अक्षरशः पूर्ण मैदान हादरून गेलं. एकटाच बैल पळवला, तो पण बिना छकड्याला झुकता पळवला. मग विचार करा, असं जर एखाद्या मालकावर वेळ येत असेल, प्रसंग येत असेल, तर एवढ्या मैदानात नंदी होते, एवढे मोठमोठे लोक होते मैदानात, आणि कुणीतरी वाईज तरी त्या मालकावर दया दाखवायला पाहिजे होती आणि त्या मालकाला आपला नंदी द्यायला पाहिजे होता. पैरा करायचंच म्हटलं तर पैरा लगेच होतो. मैदानावर गेल्यानंतर सुद्धा पैरा होतो आणि असं भरपूर पैरा होतात. मला अशी एक बातमी आता कानावर आली की काय ड्रायव्हर लोक असे आहेत की पहिल्यांदा पैरा करून द्यासाठी वायदी मागतील, पण ज्या मालकाचा दुसऱ्या जो नंदी आहे त्या मालकापर्यंत ती वायदी सुद्धा पोचत नाही. असं पण विषय चाललेत. म्हणजे जे ड्रायव्हर अजून लोक त्यांना ओळखत सुद्धा नाहीत असे सुद्धा ड्रायव्हर पैर करून देण्यासाठी वायदी मागतात. बर, वायदी ह्या मालकाकडनं बी मागतात आणि त्या मालकाकडनं बी मागतात. मग ही वायदी घेतय कोण? ड्रायव्हरच. असे पण ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्रात आहेत आणि बैलगाडी क्षेत्र हे भरपूर पूर्वीच्या काळापासून चालू आहे. माग बंदीचा काळ होता तर लोकांना अक्षरशः स्वतःच्या आपल्या घरचे नंदी सुद्धा विकावे लागले. त्यानंतर भरपूर प्रयत्न केल्यानंतर हे बैलगाडी क्षेत्र उभं राहिलं. तर मला सांगा, बैलगाडी क्षेत्र उभं कुणासाठी केलं? पूर्ण हे बैलगाडी क्षेत्र जर म्हटलं तर शेतकऱ्यासाठी उभं केलेलं आहे. आणि शेतकरी राजा आपल्या वासरांना, नंदींना घेऊन पुढे गेला पाहिजे यासाठी उभं केलेलं आहे. आणि खरं म्हटलं तर जे आपले गावरान गाय आहेत त्या गायींचे पालन पोषण पुढं करावं, ज्याला आपण माता म्हणतो, त्यांच्यासाठी हे क्षेत्र उभं केलेलं होतं. पण या क्षेत्रात चाललंय काय? सगळा पैशाचाच बाजार. मंडळी, मी बोलतो म्हणजे बिनधास्त बोलतो. त्यामुळे आपल्या चॅनेलचं नाव सुद्धा आहे बिनधास्त बोल. कुणाला राग येईल, कुणाला वाईट वाटेल, आपल्याला फरक पडत नाही. आपली व्हिडिओ नाही बघितली तरी चालेल, पण बोलायचं तर खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं. या क्षेत्रामध्ये म्हटलं तर
भरपूर चांगली लोक पण आहेत आणि वाईट लोक पण आहेत. तर मला सांगा, 100 कांद्यामध्ये 2 कांदा जर नासकं निघालं तर सैन होतात, पण 100 कांद्यामध्ये 70 ते 80 कांदा जर नासकं निघायला लागलं तर कसं होईल? आत्ताच माग एक उदाहरण तुम्ही घ्या. मथुरचे मालक राहुलभाई पाटील ह्यांना सुद्धा पायऱ्यासाठी गंडवलं गेलं. मग हे किती खरं आणि किती खोटं हे तुम्हाला तर माहितच आहे. एवढ्या फेमस नंदीच्या मालकाला जर पायरा भेटत नसेल तर मग तुम्हा आम्हा लोकांचं तर काय? मग ह्या मालकानं आपला स्वतः एकटाच नंदी पळवला. हार हो जीत हो त्याने विचार केला नाही. प्रवेश फी भरली आणि नंदी पळवला. किनी मध्ये मैदान झालं होतं. अक्षरशः त्या मैदानामध्ये बघणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. म्हणजे ज्यांना हे बैलगाडा क्षेत्र म्हणजे काय हे माहित आहे, ह्या लोकांना खूप खूप म्हणजे खूप त्रास झाला. एवढा त्रास झाला की मी कमीत कमी 4 ते 5 वयस्कर लोकांना विचारलं की आता बैलगाडी क्षेत्र आणि तुमच्या काळात जे बैलगाडी क्षेत्र होतं हे कसं होतं. त्यांनी मंडळी एकच मला सांगितलं, आता व्हिडिओ शूटिंग चालते, पब्लिक जास्त होतंय. तवाच्या काळात सुद्धा आत्ताच्या पेक्षा जास्त पब्लिक होत, तर तवा कधी पट्टीचा वापर केला गेला नाही. कधी एखादा नंदी जर थोडीशी इकडे तिकडे आपलं फकी हातरायचे, पाय माग पुढे झाला, शेजारच्या गाडी मालकानं जरी ते पाय बघितला तरी कधी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही, कधीच नाही. का तर जाऊन द्या, त्यांना भेटलं ना आपल्याला भेटले एकच आहे. शेवटी ती मुक जनावर आहे, त्याला 8 पायाचा मळा उगच म्हटलं गेलं नाही. म्हणजे एवढी थोर विचार त्या लोकांचं. आणि आता बघा, एखाद्याच्या नंदीचा पाय पुढे नॉर्मल दिसला नाही दिसला त्या व्हिडिओ मध्ये वाईज बघणार की लगेच ऑब्जेक्शन घेणार आणि कालवाच करून देणार. पण असा नाही विचार करणार की आज तागात ही गाडी कधीच फायनलला आली नाही किंवा गट पास झाली नाही किंवा सेमी पास झाली नाही, जाऊन द्या एक चान्स देऊन टाकू, असं नाही ती कधी विचार करत. आणि अशी लोक आता भरपूर कमी आहेत आणि अशी लोक संपल्यात जाम आहेत. आता फक्त विषय कसा आहे, तू पुढे जातोय का मी पुढे जातोय. त्यातच आता उदाहरण घ्या आपल्या देव बकासूरचं. माग वाईज एखाद्या मैदानात इकडे तिकडे गुलाल नाही भेटला की लगेच कालवा केला. अरे पण आज जर म्हटलं तर आत्ताच्या पिढीनं, तुमच्या आमच्या पिढीनं हे बैलगाडी क्षेत्र बघितलंय, ते पण फक्त बकासूर मुळे बघितलंय. का? जर बकासूर ह्या क्षेत्रात जर आत्ता नसता तर जी आत्ताची पिढी बैलगाडी क्षेत्राकडे वळू लागली ती वळलीच नसती. जो तो म्हणतो बकासूर आज ह्या मैदानात आहे का? आता तुम्ही लाईव्ह लॉट जर काढताना बघितलं, बकासूरची जर चिठ्ठी पडली त्याच्यानंतर लाईव्ह लॉटला पब्लिक सुद्धा कमी होत. अशी बकासूरची क्रेज आहे. म्हणजे बकासूर असो, मथुरा असो, सर्व नंदी, पण जेवढे टॉपचे नंदी आहेत ना त्यांचं सर्वांचं सांगतोय. बघा, बैलगाडी क्षेत्र खरंच चांगलं आहे, सर्वांनी विचार करा. आणि मी तर तुम्हाला खरंच सांगतो, एखाद्या जर गरजू आणि गरीब गाडा मालकाला जर आपला नंदी जर उजेडात आणायचा असेल तर खरंच तुम्ही टॉपचे नंदीवाले पण आणि ज्यांचा अंधारात सुद्धा आहेत, तुम्ही सुद्धा गर्व कधी करू नका. मध्यस्थीवाल्याला आपला नंदी सोपवण्यापेक्षा स्वतः ठामपणे निर्णय घ्या आणि बिनधास्त नंदी द्या. हार हो जीत हो फरक पडत नाही, शेवटी नशिबाचा खेळ आहे. पंढरपुरात पांडुरंग बसलाय. बघा, विचार करा. आणि मी तर खरंच सांगतो, हे क्षेत्र पहिल्यासारखं झालं पाहिजे असं सर्वांना वाटायला पाहिजे. आणि जे आपले वयस्कर लोक आहेत ह्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की हे क्षेत्र खरंच पहिल्यासारखं झालं. व्हिडिओ जर आवडले असेल भावांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. ही व्हिडिओ आता इथंच थांबवतो, कारण ह्याच्यापेक्षा जास्त बोलायची कॅपॅसिटी माझ्यामध्ये नाही. धन्यवाद.